आता आपण बघितली विगनवाडीपर्यंत अपडेट. आता विगनवाडी टू रायमा आता मधलं जो अपडेट आहे ते बघू आपण, काय काय काम झालंय, काय राहिले ते. हे आहे रायमा, आपल्या विगनवाडी टू रायमा, त्याचा मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये अपडेट. आता आपण रायमाला पोहोचलो. रायमाला स्टेशनला सुद्धा बघू शकता आरतीचं काम आणि इलेक्ट्रिसिटीचं. आपण चालू रायमा टू राजुरी. आता आपले एकच स्टेशन मध्ये राहते फक्त राजुरी. रायमोह राजुरीचा जो टप्पा आहे ना मधला, आपण आता रायमोह टू राजुरीचं मधलं जातं. आर्थिंगचं आणि इलेक्ट्रिकचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे राजुरी ते बीड बघू शकता. आर्थिंगचं काम झालेलं आहे बघा. आर्थिंग आणि इलेक्ट्रिशियनचं काम झालेलं आहे. राजुरी ते बीड मधले अपडेट तर सांगायचं झालं तर आर्थिंगचं इलेक्ट्रिक आणि हे बघा. आता आपण पोचलो बीड स्टॉपला आणि बरं टाईम झाला 12:17. म्हणजे ऑन पॉईंटला येते. 12:30चं टायमिंग आहे, पण लवकर येते आली आणि 1ला बरोबर हलते. त्या बघा, बापरे आज लय गर्दी. फायनली मी पोचले आता बीडच्या स्टेशनला. हे आहे रायमोह, आपल्या विगनवाडी रायमोह, त्याचा मधला जो गॅप आहे त्याच्यामध्ये आर्थिक आपण बघू कुठं रायमोहला आहे का नाही. डायरेक्ट राजुरी किंवा बीडला आहे किंवा राजुरी किंवा रायमोह किंवा राजुरीला दिसतं सगळी इम्पॉर्टंट आहे. आता ह्याच्यानंतरचं जे आहे ते रायमोह स्टेशन आहे, तिथे पण तुम्हाला सांगतो तिथपर्यंत सिग्नलचं काम झालं का तिथं असेल तर. आता आपण रायमोहला पोहोचलो. रायमोहला स्टेशनला सुद्धा बघू शकता आर्थिकचं काम आणि इलेक्ट्रिसिटीचं काम म्हणजे पूर्ण असं काम झालेलं दिसतंय. इथं सिग्नलची सध्या गरज नाही वाटतं, कारण की सिग्नलचं बसवलंच नाही. जर असं गरज तर मग सिग्नलचं काम नाही झालेलं दिसतं आपल्याला. हे आहे बघा तर रायमोह स्टेशन. इथं पण पूर्ण अपडेट म्हणजे पूर्ण काम झालेलं आहे. आता सिग्नलचं माहीत नाही ते सिग्नल बसवणार आहेत का नाही, नाहीतर जर बसवणार असतील तर इथलं झालं नाही. आता आपण चालू रायमोह टू राजुरी. आता आपले एकच स्टेशन मध्ये राहते फक्त राजुरी, नंतर लगेच बीड आहे. तर इथले अपडेट बघितली आपण आता रायमोहपर्यंतची. आता रायमोह टू राजुरी बघू अपडेट आता काय काय ते. राजुरी रायमोह राजुरीचा जो टप्पा आहे ना मधला, तिथं पण बघू शकता आर्थिकचं आणि इलेक्ट्रिकचं काम पूर्ण झालेलं आहे. आपण आता रायमोह टू राजुरीचं मधलं जातं. आर्थिंगचं आणि इलेक्ट्रिकचं काम पूर्ण झालेलं आहे. म्हणजे थोडंफार मध्ये मध्ये राहिलेलं आहे. आणि हे बघा खांब वगैरे ह्याचं बसवले, फक्त लाईटवर बसवायची राहिली. तर ही अपडेट आहे बघा. तार वगैरे हाताळलेलीच आहे. इकडे थोडंसं चालू आहे काम. आता हे आली नवगण राजुरी. तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे आहिल्यानगरपासून तर आता राजुरी आपण आले तर इथपर्यंत सगळं ऑलमोस्ट काम झालेलं आहे इलेक्ट्रिशियनचं. म्हणजे पूर्ण प्रॉपर नाही, पण सांगू शकतो इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिक तार आणि सिग्नल हे जिथं म्हणजे सिग्नलचं थोडं कधी काही ठिकाणी नॉर्मल थोडंसं राहिलेलं आहे. सेम आर्थिंगचं सुद्धा हे बघा इथं थोडंसं राहिले. तर काही मध्ये मध्ये काम चालू करायचं आणि इथं पण पोल राहिला बसवता. तर ऑलमोस्ट झालंच जमा म्हणते मी तुम्हाला सांगतो. एक महिन्यामध्ये जे कंटिन्यू थोडंफार जे राहिले ते कम्प्लीट होईल पूर्ण. तर आता झालं हे राजुरी. आता त्याच्यानंतर राजुरी ते बीड. आता लास्ट स्टेशन लास्ट स्टॉप आहे हा राजुरी बीड लास्ट स्टॉप आहे. झालं आता इथं झाल्यानंतर बीडच येईल. आणि इथं आर्थिंगचं काम चालू आहे. तार अशीच पडलेली त्यानंतर जॉईन करतील. तरी पण आपण 1 ते 2 महिन्यामध्ये असं कन्सिडर करू शकतो की पूर्ण प्रॉपर काम होईल. इलेक्ट्रिशियन सॉरी खांबचं तर झालेलंच आहे, आर्थिंगचं आणि सिग्नलचं काम. तर आता बघू आपण इथून राजुरी ते बीड मधलं जो गॅप आहे मधला त्याच्यातलं काम बघू किती झालं. राजुरी ते बीड बघू शकता अपडेट. काही सिग्नलचं काम झालं, सॉरी आर्थिंगचं काम झालेलं आहे बघा. आर्थिंग आणि इलेक्ट्रिशियनचं काम झालेलं आहे. आता फक्त सिग्नलचं काम ते बीडपर्यंत चालू आहे. तुम्हाला आणखी दाखवतो. हे बघा खाली पण काम चालू आहे. लोक खाली काम करत होते आणि हे जे काम दिसतंय ना तुम्हाला खाली लोक करते ते प्रत्येक पॉईंटला भरपूर ठिकाणी काम चालू आहे. म्हणजे तुमचं सगळीकडेच काम चालू आहे. इलेक्ट्रिक आपलं आर्थिंग आणि सिग्नलचं 1.5-2 महिन्यामध्ये कंप्लीट होईलच सगळं. आपण बघितले म्हणजे राजुरी ते बीडमधली अपडेट. तर सांगायचं झालं तर
आर्थिंगचं इलेक्ट्रिक आणि आर्थिंग इलेक्ट्रिक आणि सिग्नलचं काम तर राहिलं थोडं आपल्या बीडच्या रेल्वे स्टेशनला. बाकी ऑलमोस्ट सगळंच काम झालं आहे, थोडंफार राहिलं ते चालू आहे मध्ये. तर ही बघितली अशी अपडेट आहे बघा, राजुरी ते बीड बसते बघू शकता. वरचं पण इलेक्ट्रिशियनचं पण काम झालेलं दिसतंय. आणि आता लवकरच आर्थिंग ह्याचं आपलं जे सिग्नलचं काम आहे ते, आता सिग्नलचं नाही दिसत सध्या बीडला लावलेले, पण लवकरच सिग्नलचं पण काम करते. म्हणजे एकच सिग्नलचंच काम थोडंफार राहिलं असं आपण कन्सिडर करू शकतो. बाकी हे बघा वायर वगैरे असे पडले बाहेर, सॉरी ते झालेले. हां, आर्थिंगचं पण झालेलं दिसतं. आता आपण पोहोचतो काही सेकंदामध्ये बीड स्टेशन स्टॉपला. शेवटचं स्टॉप आहे आपलं हे बीडचं. गर्दी दिसते वाटतं बीडला. हे बघा आता आपण पोहोचलो बीड स्टॉपला आणि बरं टाईम झाला 12:17, म्हणजे ऑन पॉईंटलाच येते. 12:30चा टायमिंग आहे, पण लवकर येते आली आणि 1ला बरोबर आली. त्या बघा बापरे, आज लई गर्दी स्टेशनला. आज जरा जास्त गर्दी नाही का, ॲटो वगैरे पण आलेले आहेत. आज जरा कालच्यापेक्षा जास्त गर्दी, काल जरा कमी होती. काय मिळेल आज, पोलीस थांबलेत येऊन. कोण आहेत? RPF. कालपेक्षा जास्त गर्दी आज. फायनली मी पोचलो आता बीडच्या स्टेशनला. आणि जेवढी माझ्याकडून पॉसिबल होईल, म्हणजे जेवढं काय दिसेल किंवा सांगता येईल तेवढं मी अपडेट तुम्हाला दिलेली, फुल प्रॉपर अपडेट झालेली. आणि ओव्हरऑल सांगायचं म्हणजे सिग्नलचं काम जे आहे ना, ज्या स्टेशनला इम्पॉर्टंट आहे ना, म्हणजे ज्या स्टेशनला गरज आहे तिथंच त्यांनी दिलेलं आहे. आता बीड स्टेशनला तर सिग्नलचं काम झालेलं आपल्या, आपण थोडंफार राहिले. आणि कॉमन गोष्ट म्हणजे काय माहिती का, आर्थिंगचं पॉईंट जे आहेत आणि इलेक्ट्रिशियनचं जे खांब वगैरे तारा वगैरे आहे ते तर प्रॉपर झालं आहे काम. पण आर्थिंगचं जे काम आहे ना ते काही ठिकाणी राहिले, ते काम चालू आहे, नॉर्मलच राहिले, तरी लवकरच होईल काम कंप्लीट. आता हे झालं बीडपर्यंत. आता बीडच्या पुढच्या जे अपडेट आहेत त्या म्हणजे मोजपर्यंत झालेलं आहे. आता पुढचं जे आहे शिरसाळ्याच्या पुढचे अपडेट आहे, तुम्हाला पुढे बघायला भेटेल काय अपडेट झाले काय नाही. तो ओव्हरऑल असं होतं अहिल्यानगर टू बीडचे अपडेट. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट. आणि आणखी एक, हे जे आहे पार्टमध्ये कन्वर्ट करणार आहे मी. आता माहीत नाही किती पार्ट होते, पण भरपूर पार्ट होते. तर असा होता हा ब्लॉग. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब करा. तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.